कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो। आज कामाची सुरुवात आपण थोडा उशिराच केली कारण आज आपली आहे प्रायव्हेट ट्रिप आणि आपण आता सध्या आलोय डोंबिवलीमध्ये कस्टमरला घेऊन। रेंटल बुकिंग आहे आज प्रायव्हेट आपली। सो त्यांना 2 मीटिंग्स होत्या तर त्याच्यासाठी आपली बुकिंग केली आहे त्यांनी गाडी 5 तासासाठी। सो आता त्यांना 1-2 ठिकाणी एक ठिकाणी अजून जायचंय वाटतं का डायरेक्ट इकडनं जायचंय काय माहिती। सो आहे आज बघू। आता रेंटल ट्रिप चालू केली आपण, म्हणजे प्रायव्हेट आहे। त्यांना घेऊन आलोय आपण आता पेंडसेनगरला डोंबिवलीला। सो ड्रॉप केले आणि आता थांबलोय, 1 तास लागेल बोलले ते। सो तोपर्यंत टाइमपास करूया, बघूया काय काय होतंय, काय करायला भेटतंय का। आज आहे ना ब्लॉगची सुरुवात थोडी उशिरा केली मी कारण आज ना माझं डोकं खूप दुखत होतं सकाळी। सो त्यासाठी आणि चला थोडा टाइमपास करूया आणि क्लायंट आले की त्यांना घेऊन निघूया, मग पुढे सांग। फायनली क्लायंटचा फोन आला होता आणि आता जायचंय आपल्याला त्यांना घ्यायला। आणि मी गाडी बघा कुठे लावली, मिराज सिनेमा इथे पेंडसेनगरला। आणि इथे मागेच एक 200-300 मीटरवरच त्यांचं आहे, पार्किंगच नाही भेटली म्हणून एवढं पुढे यावं लागलं। सो जाऊया पटकन क्लायंटला पिकअप करूया आणि पोहोचूया अंबरनाथला। ड्रॉप करायचं त्यांना, ड्रॉप करतो आणि भेटतो चला। सो गाईज फायनली आता दुसऱ्या लोकेशनवरती आलोय आपण क्लायंटच्या आणि जस्ट ड्रॉप केलंय त्यांना। आणि आता वाजलेत बरोबर 3, आता 5 तासाचा टाइम दिला होता तर आपण निघाला होता 10:30 वाजताचा टाइम होता। 11:30, 12:30, 2:30 आणि 3:30 वाजता आपली ट्रिप एंड होईल। त्यानंतर एक्स्ट्रा चार्ज लागू शकतो आपला कारण बहुतेक क्लायंटला उशीर होणार आहे कारण 3 वाजता तर आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती आलो आहे त्यांच्या दुसऱ्या मीटिंगवर। पण त्यांनी एक जेवण ऑर्डर केलं, जेवायचं म्हणून विचारत होते। चांगले कस्टमर आहेत बिचारे, जेवणासाठी विचारलं, म्हटलं मी काय जेवण वगैरे तुम्ही जेवण वगैरे घ्या, नाही फोर्स केलं जेवायला, चल म्हणून। पण म्हटलं नको सर तुम्ही जेवण वगैरे करून घ्या। पण मग ते बोलले ठीक आहे आम्ही ऑनलाईनच मागवणार आहे तिथे जिथे चाललेत मीटिंगसाठी तिथे, तर तुझ्यासाठी पण ऑर्डर करतो गाडीमध्येच तू घे। म्हटलं ठीक आहे चालेल। तुम्हाला विचारलं व्हेज खाशील का नॉनव्हेज खाशील, म्हटलं काही चालेल। म्हणजे मला विचार नॉनव्हेज खातोस ना तू, म्हटलं हो। मग आता काय माहिती काय ऑर्डर केलं, सो येईल खाऊया, तुम्हाला पण दाखवतो। असे चांगले कस्टमर भेटले ना खूप बरं वाटतं। आणि आलोय आता लोकेशनमध्ये डोंबिवलीलाच आहे, दुसऱ्या लोकेशनवर आलोय। आता बघू काय ऑर्डर करतात, काय खायचं, कारण मी डब्बात नाही आणलं आणि भूक तर लागली होती। तर असं चांगले कस्टमर भेटले तर आपण पण थोडंसं हे करतो। सो खूप कमी लोक असतात जे जेवणासाठी वगैरे विचारतात जेवले का वगैरे, पण जेवण ऑफर करणारे खूप कमी लोक असतात। सो असं पण असतं। चला बघूया काय म्हणतात काय नाही, काय ऑर्डर करतं काय ते जेवण आलं की तुम्हाला भेटतो। चला गाईज आलंय फायनली आपलं ऑर्डर आणि दिली होती त्यांनी, कारण त्यांनी जी ऑर्डर केली होती यार एवढं सगळं दिलंय। काय काय आहे याच्यामध्ये, KFC बाउल, पॉपकॉर्न, म्हटलं अरे यार खतरनाकच काम झालं हे। चला जेवण करून घेऊ। आणि पेप्सी पण आली आहे, बाप रे खतरनाक। चला काय जेवण करून घेऊ। आणि खूप आहे यार हे, मला जेवायची एवढी पण इच्छा नव्हती। चला खाऊन घेऊ आणि मग भेटतो। आपण अंबरनाथला आणि जस्ट क्लायंटला ड्रॉप केलं, जेवण वगैरे मस्त मागवलेलं त्यांनी, जेवण केलं आणि अगदी 10 मिनिटातच निघालो। तिथे काय जास्त वेळ नाही लागला आम्हाला, जेवण माझं पण झालंच होतं खाऊन आणि खाल्लं मस्त। थँक्स फॉर कस्टमरला थँक्यू बोललो मी, कारण असे कस्टमर खूप कमी भेटतात आणि मागवतात ऑनलाईन वगैरे, असं खूप कमी ट्रीट करतात नाही असं नाही, कस्टमर चांगले आहेत, जेवणाचं वगैरे बघतात, सगळं करतात, पण असं थोडंसं वेगळं ठेवतात स्वतःपासून, असं नाही का, स्वतःची प्रायव्हसी मेंटेन करतात वगैरे। पण मला आणि ती गोष्ट मी मेंटेन करतो। माझ्याबरोबर ज्या कस्टमर असतात त्यांच्यामध्ये मीच इन्व्हॉल्व होत नाही प्रायव्हेट गोष्टीमध्ये, म्हणजे त्यांच्याबरोबर फिरण्यामध्ये किंवा खाण्यापिण्यामध्ये। कारण कसं आहे कस्टमरवरती पण समोर बघतो मी आधी, फॅमिली कशी आहेत, लोक कसे आहेत, त्यांना आवडतंय नाही आवडतंय। काही लोक असतात चिटकून जातात ड्रायव्हर लोक, पण मी तसं नाही करत, मी एक आपला ऑरा मेंटेन ठेवतो। सो असं आहे। आता जाऊया घरी, जरा फ्रेश वगैरे होऊया आणि विचार करतो परत लॉगिंग करूया। लवकर आलंय, एक बॉम्बे ट्रिप होऊन जाऊ दे कारण 2 दिवस सुट्टी झाल्यात मित्रांनो, कव्हर करायचं आहे आपल्याला। सो चला जाऊया घरी, जाऊन फ्रेश होऊया आणि ट्रिप घेऊन निघूया। चला 2 ट्रिप करून आपण आलोय आता T1ला आणि वाजलेत किती माहिती आहे, 8:30 वाजलेत आणि आपण आत्ता आलोय T1ला। काय सांगू तुम्हाला, पहिली ट्रिप डायरेक्ट अंबरनाथवरनं भेटली परेलची
परेल ईस्टला केम हॉस्पिटलला क्लायंटला ड्रॉप केलं कस्टमरला आणि तिकडनं आता डायरेक्ट आलोय आपण टर्मिनल 1 ला. आज थोडा ना असा मूड, आज धंदा थोडा चांगला झालाय कालचा आणि आजचं दोघं आज कव्हर होऊन जाईल. सो आता इकडे वाट बघतोय. जवळजवळ अर्धा तास झाला येऊन, मला 8 वाजता आलोय. अजून ट्रिप पडत नाही, पडत होते ठाणा बेलापूर हातातच येत नव्हते. पण लेट सी, बघूया थोडा वेळ वाट बघूया. भेटेल ट्रिप आता. नवी मुंबई माझ्या CNG पण भरायची आहे मला, त्यामुळे नवी मुंबई आणि इकडची अशीच मला ट्रिप घ्यायची आहे. सो वाट बघतोय, चला बघू कुठली ट्रिप पडते. सो मित्रांनो, फायनली आलोय आपण ठाण्याला आणि एवढं खतरनाक ट्रॅफिक आहे काय कळत नाही. जवळजवळ 2.5 तास लागले मला एअरपोर्टवरनं ठाण्याला यायला. खतरनाक, एवढा टाइम कधीच लागला नाही ट्रॅफिकमध्ये, पण एवढा टाइम कधी लागला नाही पीक टाइममध्ये. आज तर काहीच झालंय बेकार काम. आणि आता इकडनं घरी जायचं दाखवतोय किती माहिती आहे का, किती दाखवत असेल सांगा, 1.5-2 तास दाखवत आहेत. इथून 2.5 तास अजून दाखवत आहेत. बाप रे बाप. आणि मित्रांनो, ठाण्याला यायचं जे फेअर भेटलं आपल्याला, खतरनाक मस्त फेअर भेटलं. CNGच्या लाईनीमध्ये उभे आहेत, गाडी रिझर्वला आली आहे. आपण काल CNG भरलं होतं, त्याच्यावर अजून CNG भरलेलंच नाहीये मी. आणि काय झालंय काय माहिती, साला गिअर आहे ना खूप हार्ड पडायला लागलाय गाडीचा. मी आता आपल्या याला फोन केला, पण त्या 1 मिनिट आपल्या गाडीवाला, मी ट्रिप बघतो कुठली आहे, इकडनं निघतो. पहिल्या CNGच्या लाईनीत तर उभं आहे, पण एवढा वेळ नाही थांबायचं आपल्याला, निघतो इकडनं. सो गाईज, आता वाजलेत बरोबर 12 आणि जस्ट आता माझा नंबर आलाय इकडे ठाण्याला माझीवाड्याला CNG पंपावरती आहे. आता नंबर येईल आपला. सो चला CNG भरूया आणि घेऊया ट्रिप घराकडची. खूप ट्रॅफिक आहे अजून पण, 12 वाजता पण 2-2 तास दाखवतंय. अंबरनाथला जायला 2-2.5 तास. काय झालं ते झालंय, दोन्हीकडनं ट्रॅफिक एक मजबूत. बघूया काय एक प्रॉब्लेम आहे. चला फायनली आलोय आपण बदलापूरला. शेवटची ट्रिप घेऊन आलोय आता बदलापूरला. आणि वाजलेत माहितीये किती, 2:15 वाजलेत, रात्रीचे 2:15. आता इकडनं घरी जाऊन झोपसपर्यंत जेवण 3 आणि 4 वाजतील. आणि उद्या किती वाजता निघायचं काय कळत नाही मित्रांनो. एवढं ट्रॅफिक होतं आज, एवढं ट्रॅफिक होतं, खतरनाक जाम आहे. ठाण्यापर्यंत पण जाम लागलं. आणि ठाण्याच्या पुढे तर 2-2, 2.5 तास कल्याणला जायला दाखवतंय. रात्री 12 वाजता 2.5 तास कल्याणला जायला. काहीतरी प्रॉब्लेम झालाय, कारण पूर्ण मुंब्र्याचं पण पूर्ण ट्रॅफिक बंद करून ठेवलं होतं. मुंब्रा घाट पूर्ण बंद करून ठेवलाय. सगळ्या गाड्या घाटामध्ये बंद करून ठेवल्या होत्या. सगळं ट्रॅफिक डायव्हर्ट केलं आपल्या डोंबिवली मार्गे. आणि त्या रोडला पण सगळं ट्रॅफिक जाम होतं मित्रांनो. हालत खराब झाली. आता वाजले 2:15. भूक तर लागली आहे, पण विचार करतोय घरी नाही खायचं आता. उगाच घरच्यांना त्रास नाही द्यायचा. जातातच काहीतरी भुर्जीपाव वगैरे खाऊ. आणि रात्रीची भुर्जीपाव खायची मजा पण वेगळी असते. सो चला जाऊया, भुर्जीपाव वगैरे खाऊया आणि घरी जाऊन आराम करूया. आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय हा ब्लॉग. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आज एवढं थोडंसं फटाफट घाईघाईमध्ये कामं झाली. ट्रॅफिकमध्ये पटापट ट्रिप पण पडल्या आणि ट्रॅफिकमध्ये पण जास्त वेळ गेला आपला. सकाळचा अर्धा दिवस चांगला गेला, अर्धा दिवस पूर्ण ट्रॅफिकमध्ये गेला आपला. सो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.